नमस्कार मित्रांनो, तर आजची आपली नवीन रेसिपीसुद्धा लहान मुलांसाठीच आहे बरं का. तर आज आपण बनवणार आहोत रव्याचं पातळ उपीट. तर आता इथे लागणार आहे मोठा चिरलेला कांदा, तो पण थोडाच घ्यायचा, कढीपत्ता आणि थोडीशी जिरे मोहरी. तर इथे मी अगोदरच रवा भाजून घेतलेला आहे आणि पाणीही थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. घरी असलेला आपला जो छोटा चमचा असतो ते 2 चमचे रवा बास होतो. आणि इथं महत्त्वाची टीप म्हणजे कांदा मोठाच चिरायचा, कारण पातळ उपीट केल्यानंतर त्यामधून आपल्याला तो वेचता येतो ह्यासाठी. तर आता इथे आपल्याला गॅसवर भांडं ठेवायचं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची, त्यानंतर थोडा कढीपत्ता टाकायचा आणि कांदा घालून मिश्रण हलवून घ्यायचं. नंतर जो भाजलेला आपला रवा आहे तो टाकायचा आणि पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं. तर आता इथे पाणी म्हणाल तर आपण नेहमीप्रमाणे जे उपीट करतो ना, त्याच्यापेक्षा थोडं जास्त वापरायचं, म्हणजे पातळ उपीट बाळांना खायला बरं पडतं. त्यानंतर सगळ्यात शेवटी थोडंसं चवीसाठी मीठ टाकायचं. तर पहा, अशा पद्धतीने पातळ उपीट आपलं तयार आहे. बाळ खूप चवीनं खातं, त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. थँक्यू.